कन्या ही खूप विचारशील असणारी बुधाची परिवर्तनातली रास आहे. मी त्याला परिवर्तन अशासाठी म्हणतो की सतत बदलतं गतिमान हा जो भाग असतो तो कन्या राशीकडे असतो. हे वर्ष सर्व दृष्टिकोनातनं वेगळ्या अनुभवांचं वेगवान आणि यशस्वी राहणारं असं वर्ष आहे. विशेषतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये तुमच्या छान गोष्टींसाठी वाढीव खर्च होत राहतील. लक्षात ठेवा, खर्च करणं ही गोष्ट चुकीची नाही, पण ते अनाठायी आणि अवास्तव असले तर ते त्रास देतात. वाढीव खर्च करत असताना गरज आणि आवश्यकता या दोन्ही गोष्टींच्या कसोटींवर तोलून मापून तुम्ही खर्च करा असं कन्या मंडळींना मला सांगावं असं वाटतं. पार्टनरचा सल्ला प्रत्येक गोष्टीत तुम्ही घेतलात तर कदाचित अनसीन असणाऱ्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील. जुलै ते डिसेंबर हा कालावधी कुठल्याही प्रकारच्या सांगोवांगीला किंवा भुलथापांना बळी पडायला नको असं कन्या मंडळींना मला सांगावं असं वाटेल. करार हमी करत असताना किंवा सह्या करत असताना अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तथ्यहीनतेवर विश्वास ठेवायला नको. मला जे वाटतं ते प्रत्यक्षात आहे का नाही हे 3-3 वेळा खात्री केल्याशिवाय तुमचे निर्णय कार्यान्वित करायला नको. या वर्षामध्ये नरसिंह कवचाचा केलेला पाठ हा अत्यंत महत्त्वाचा राहील. विशेषतः शनिवार आणि रविवार या 2 दिवसात नरसिंह कवचाचा पाठ आवर्जून करावा. त्याचबरोबर दर शुक्रवारी श्री सुक्ताचा केलेला पाठ हा खूप महत्त्वाचा राहील. हिरवे मूग गणपतीला सलग 5 बुधवार तरी या वर्षभरात कधीही वाहा. त्यांनी अत्यंत चांगला लाभ आणि फायदा तुम्हाला होईल. विशेषतः दृष्टीहीन किंवा दिव्यांग मंडळींची केलेली सेवा कन्या मंडळींना एका नवीन टप्प्यावर यश देत राहील असं मला वाटतं.